कोणी स्वतःचं भविष्य जाणलं आहे का हो? की उद्या त्याच्यासोबत काय होणार आहे, की येणारा पुढचा काळ त्याच्यासाठी काय घेऊन येणार आहे, हे कोणाला तरी माहीत आहे का? कोणीतरी स्वतःचं भाकीत सांगू शकतं का, की मी उद्या असं असं करणार आहे किंवा उद्या माझ्यासोबत हे होणार आहे, की उद्या मी असं नाव कमावणार आहे, असं कोणीतरी सांगू शकतं का? कोणीच नाही सांगू शकत. कोणीही सांगू शकत नाही ही गोष्ट, की उद्या तुमच्यासोबत काय होणार आहे. म्हणून मित्रांनो ना, जो आजचा दिवस आहे तो जगून घ्या. उद्या तुमच्या पुढे काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. आजपर्यंत ते कोणालाच जमलेलं नाही आहे. क्षणभंगुर तनू जाईल नकळत, याच ओवीप्रमाणे, याच युक्तीप्रमाणे आपलं आयुष्य आहे. सगळं क्षणभंगूर आहे. केव्हा हे निघून जाईल ना, ही तनू, हे शरीर केव्हा आपली साथ सोडून जाईल ना, आपला आत्मा सोडून जाईल, हे काहीच आपण सांगू शकत नाही. तर असं हे आपलं आयुष्य आहे. आणि तरी देखील आपण या आयुष्यासाठी किंवा कितीतरी स्वप्न रंगवलेले असतात. आपण कितीतरी स्वप्न रंगवतो, की मी उद्या मला असं करायचं आहे. आपल्या मुलाबाळांसाठी आपण पैसा अडका जमा करून ठेवतो. जमीन जुमला, घरदार सगळ्या गोष्टी आपण करून ठेवतो. आपलं म्हातारपण सुखाचं गेलं पाहिजे. म्हातारपणात आपल्याला कोणापुढे हात पसरावा नाही लागले पाहिजे. या सगळ्या गोष्टींची तरतूद आपण करून ठेवत असतो. त्यासाठी ना आपण झगडत असतो. जी मेहनत करतो ना, ही सगळी त्याच्यासाठी करत असतो. पण ना, हे सगळं व्यर्थ आहे असं कधी कधी वाटतं बरं. कारण एवढं सगळं करून उद्या काय आहे, उद्या कोणी पाहिलं आहे, उद्या काय होणार आहे, कोणीच नाही सांगू शकत. आत्ताच अहमदाबादला प्लेन क्रॅश झालं, याच्यामध्ये ना आपण हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. किती लोकांनी जीव गमावला त्यामध्ये आपला. किती लोक स्वप्न घेऊन निघालेले होते त्या प्रवासात. कितीतरी लोक आपल्या डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन निघालेले होते. कोणाला कोणाला भेटण्याची आतुरता होती, कोणाला काहीतरी अचीवमेंट करायची होती, त्यासाठी तो निघालेला होता. कोणी आपल्या प्रियजनांना भेटायला चालले होते. कितीतरी स्वप्न घेऊन त्यामध्ये प्रवासी निघाले होते. आणि काळाचा घाला असा पडला की एका सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. खूप दुर्दैवी घटना आहे, खूप दुर्दैवी घटना. त्या विमानामध्ये जे प्रवासाला निघाले होते, त्यांचे प्रियजन त्यांना सोडायला विमानतळापर्यंत आले असतील आणि ते लोक त्यांच्या घरी पोहोचत नसेल तर त्यांच्या कानावर या अपघाताची न्यूज गेली. त्यांनी विचारसुद्धा केला नसेल, अरे मी तर आत्ता सोडून आलो, आत्ता मी विमानतळावर सोडलं आणि आता मी हे काय ऐकतोय. यावर कोणाचाच विश्वास बसला नसेल. जे प्रवासी त्या प्रवासाला निघाले होते त्यांना सुद्धा वाटलं नसेल की आता मी याच्यामध्ये बसलो या विमानामध्ये आणि शेवटचा सेकंद माझ्यासाठी काय घेऊन येईल, दुसरा सेकंद माझ्यासाठी काय घेऊन येईल, याचा कोणी देखील विचार केलेला नसेल. आणि कोणीच करत नाही हो, कोणीच करत नाही. कारण कोणाला माहीतच नाही आहे ना की काय काय घडणार आहे पुढे, कोणालाच माहिती नाही आहे. छान स्वप्न घेऊन, स्वप्न रंगवून सगळेजण आपलं जीवन व्यतीत करत असतात. आणि कधी कोणता प्रसंग काय घडेल ना, हे खरंच काहीच सांगता येत नाही. म्हणून हे ना, जीवन जो आहे ना, या जीवनाचा प्रत्येक क्षण हा भरभरून जगा, आनंदाने जगा, दुसऱ्यांना आनंद देत जगा, हसत खेळत जगा. यापेक्षा दुसरं काहीच नाही आहे जीवनामध्ये, काहीच नाही आहे. आता त्यामध्ये कितीतरी प्रवासी असे होते की कोणाचा साखरपुडा ठरलेला होता, कोणाचं लग्न झालेलं होतं, नुकतंच लग्न झालेलं होतं, कोणी कोणाला भेटायला चाललं होतं, कोणी काही कामानिमित्त भारतामध्ये आलेलं होतं, 4 दिवसांसाठी चाललेलं होतं आणि 4 दिवसांनी ते परत निघाले होते. पण त्यांना देखील वाटलं नसेल की हे 4 दिवस माझ्यासाठी काय घेऊन आलेले आहे. आणि ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं तिथल्या देखील लोकांना वाटलं असेल का की आपल्यासोबत असं काही घडेल.
स्वप्नातही विचार केला नसेल की विमान कोसळून असं काही होईल की आपल्या बिल्डिंगवर विमान कोसळेल. म्हणून ना खूप भयंकर आहे हे जीवन ना. जेवढं चांगलं वाटतं ना आपल्याला तेवढंच खूप भयंकर पण आहे. आणि हे सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारून आपल्याला ना जीवन व्यतीत करायचं आहे. हे सत्य स्वीकारूनच पुढे जायचं आहे की उद्या माझ्यासाठी काय आहे, उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे, हे सत्य स्वीकारून जीवन जगायचं आहे. आज मी तुमच्या पुढे बोलते आहे पण मला माहीत नाही उद्या काय होईल. अशा कितीतरी घटना आहे की काल तो व्यक्ती मला भेटला होता आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं की आज तो व्यक्ती हयातच नाही आहे, या जगातच नाही आहे. खूप वेळा होतं असं आणि खूप वेळा आपल्या अनुभवाला येतात अशा गोष्टी. म्हणजे क्षणभंगूर आहे, हे सगळं क्षणभंगूर आहे. तरी पण आपण ना त्याच्या मागे धावत असतो. धावणं पण गरजेचं आहे मागे, पण त्या धावण्यासोबत आजचा क्षण भरभरून जगून घ्या. स्वतः जगा, दुसऱ्यांनाही जगवा. स्वतः आनंद घ्या, दुसऱ्यांनाही आनंद द्या. हे जीवनाचं सत्य आहे आणि हे स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं आहे. पहा, जर मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला पटत असेल की हे खरंच शाश्वत सत्य आहे तर या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करा. धन्यवाद.